बातमीचे प्रायोजक आहेत इक्बाल फॅशन, बेगमपेठ मार्केट, सोलापूर। मंगळवेढा शहरातील शनिवार पेठ येथे धक्कादायक घटना उघडली असून शहरातील नुरानी मस्जिद शेजारी राहणाऱ्या चौगुले कुटुंबातील मुलगी आरती हिचा पती अमोल ढेकळे पाटील राहणार देगाव तालुका मंगळवेढा हा आई वडिलांसोबत त्याच्या सासरी आला आणि त्यांच्यात पत्नीला नांदण्यास येण्यावरून वाद झाल्याने त्यांनी शिवीगाळ व मारहाण करीत पत्नी आरती अमोल ढेकळे वय वर्ष 32 हिचा धारदार शस्त्राने वार करत खून केल्याची घटना मंगळवारी 17 मे दुपारच्या सुमारास उघडकीस आली। पत्नी नांदायला येत नसल्याचा राग मनात धरून पत्नीची धारदार चाकूने भोगसून हत्या केल्याची घटना मंगळवेढ्यात घडली असून यात मृताचा भाऊ सोलापूर येथे उपचार घेत असून आई जखमी झाली आहे। यावेळी आरती हिचा भाऊ प्रसाद चौगुले याच्यावर देखील संशयित आरोपी अमोलने चाकूने जीवघेणा वार केला असून तो गंभीर जखमी झाल्याने त्याच्यावर उपचारासाठी सोलापूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले। याशिवाय मृत आरती हिची आई बायडाबाई हिला देखील शस्त्राने वार करून जखमी केले। आरती हिचे वडील हे मुंबई येथे रिक्षा चालवून आपला उदरनिर्वाह करत आहे। हे मुंबई येथे राहत असून या घटनेची खबर त्यांना देण्यात आली। उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्यासह पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे हे घटनास्थळी दाखल झाले। दरम्यान मृत आरती हिचा भाऊ प्रसादवर सोलापूर येथे उपचार सुरू आहेत। त्याचा जबाब घेण्यासाठी पोलीस सोलापुरात दाखल झाले असून रात्री उशिरापर्यंत फिर्याद दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती। पुढील तपास पोलीस करत आहेत। आले तशी माझी मुलगी इथं उभा राहिली होती इथं। तसंच नवऱ्याने घेतलं तसं चाकू घालायचे चालू केले तिला। मी सोडवायला गेली, मला पण चाकू घातला इथं आणि तिथं पोराला घालून हे केलं। सासऱ्यानं पोराला मारलं आणि पोरीला अजून एकदा घेतलं आणि पोटात चाकू घुपसून पूर्ण आतडी बाहेर काढली। ती इथंच पडली इथं, हात पाय व हे करून काय ते ह्याच्यात समजलं नाही। बारक्या पोराला दुसऱ्यांच्या घरात सोडलं। तुमच्या मुलाला माझ्या पोराला सुद्धा चाकू घातलाय, डोक्यात घातलाय, इथं खोव्याला घातलाय। 3-4 ठिकाणी माझ्या पोराला लागलाय। पहिल्यापासून आम्हाला त्रास दिलेला, पहिल्यापासून लग्न जसं लग्न मुलीचं झालं 4 महिने त्यांनी फक्त व्यवस्थित नांदवली मुलगी, फक्त 4 महिने। 5व्या महिन्यापासून त्यांनी चालू केलं, पैसे आण, पैसे घेऊन ये, 2000 आण, 10,000 आण, 5,000 आण, 50,000 आण, जा बापाकडून नाही आणलं तुझ्या काकाकडून हा म्हणजे नवऱ्यानं मला माझ्या समोर मला म्हटलं 50,000 रुपये द्यायचं, मग पुरीकडे यायचं नाही तर यायचं नाही पुरीकडे। अक्षरशः काल माझी किरकोळ करणार स्वतःने पैसे मागितले तर माझ्याकडे मोकळं करते मी तुला, तू काय मला हे करू नको म्हणलं, मोकळं करून देते तुला। मला मोकळं बी करायचं नाही आणि तुला नांदवायचं नाही म्हणलं आणि चाकूच घातला। एवढंच बोलले तशी माझी मुलगी खाली पडली। एवढं बोलले तर अजून ही होत्या का नाही म्हणून अजून महागटनं चाकू खुपसला तिला। मला चाकू घातला, माझ्या मुलाला चाकू हाणला, मुलाला लागला। आज शिविलच्या दवाखान्यात आहे। त्रास दिला, भयानक त्रास दिला आम्हाला त्याने, इतका त्रास दिलाय की जेणेकरून की आम्ही काय करू काय नाही। इतक्या प्रश्न आम्हाला फक्त एवढं पैशाच्या मागणीशिवाय काय नाही, सोनं मागायचं पैसे द्या नाही तर बोला। 7 महिने मुलीला माझ्या बोलू दिलं नाही का, आम्हाला हात जवळ जाऊ दिलं नाही का, मुलीला भेटू दिलं नाही। 7 महिना अक्षरशः आम्ही असं दोघं नवरा बायको रडत होतो, पण मुलीला भेटायला दिलं नाही आम्हाला त्याने। का तर जा पैसा आण जा तुझ्या आई बापाकडून, पैसे नाही दिले तर यायचं नाही आमच्या आई बापाकडून, आई बापाने यायचं नाही इकडं। फक्त एकच करायचं, पैसा आलायचं तर बापाने इकडे यायचं नाही तर यायचं नाही। सासरा पण तसाच आहे, सासऱ्यांचं ते अक्षरशः मूळ म्हणजे सासू आणि सासरा सगळ्यात घरातले वाट फक्त सासू सासऱ्यांनाच वाट लावली, बाकी कुणी सुद्धा काही नाही। हे फक्त माणूस सुद्धा आणि त्याचा पण फोन वडून घेतला आणि फेकून त्या दगडावर हाणला पाहिजे। आज त्यात रेकॉर्डिंग आहे मोबाईल मध्ये, माझ्या मुलीच्या आणि मुलाच्या मोबाईल मध्ये रेकॉर्डिंग होतं की त्यांनी मला सुद्धा दवाखान्यामध्ये अक्षरशः डिलिव्हरी झाली मुलीची आणि 3ऱ्या दिवशी आली ती न्यायला मुलीला। 3ऱ्या दिवशी मुलीला आम्ही पाठवत नाही म्हणून, तू का पाठवत नाही म्हणून मला दगड घेऊन माझ्या महाग लागला दवाखान्यामध्ये, सरकारी दवाखान्यामध्ये। अक्षरशः दवाखान्यात घेऊन तिने मारलं माझ्या माझी मुलगी आहे 2 नंबरची, त्या मुलीला सुद्धा त्यांनी भर कोर्टामध्ये वडून मारलं, तिथं भर कोर्टामध्ये। दवाखान्यात काय तारखेला गेल्यानंतर भर कोर्टात मारलं त्याने। पोलिसांनी सुद्धा काय ऍक्शन घेतली ना, फक्त एलसी केली आणि माघारी पाठवून दिलं। समाजातले कुठले खराब वगैरे पंच झाल्यानंतर गळ्यात काय झालं, काय विषय काय म्हणतो?
मिटवायला लोक तर अक्षरशः एवढी मोठी मोठी लोक त्यांनी आणली ती गौरीशंकर बुलकुल नगराध्यक्ष होते त्यांना बोलवून आणलं. परत तानाजी खरात आमच्या समाजाचे हे आहेत ती धनगर समाजाचे त्यांना बोलवून आणलं. त्यांनी सरळ सांगितलं त्यांना ताना गौरीशंकर बुलकुल नगरसेवक होते त्यांना बोलवून घेतलं. मग मला फोन करून सांगितलं त्यांनी की असा झाला विषय काय करू देत. तर म्हणलं मग तुम्ही एक काम करा या तिथं काय असे ते निर्णय करूया. ठीक आहे म्हणले. मग ही माझी बायको माझी मुलगी आणि माझा मुलगा तिघं गेली. मी इथं नाही मी मुंबईला रिक्षा चालवतो मी उदरनिर्वाह माझा रिक्षावरच आहे. आणि ही लोक घरात येऊन मी नसताना हा सगळा जे काय केलं हे मी नसताना घरात नसताना हे सगळं केलं ह्या लोकांनी. ते आल्यानंतर काय झालं आणि त्याने आले निर्णय सांगितला की बाबा तुला नाही ना नांदायचं त्याच्यासोबत त्या माणसापासून तुला धोका आहे तर तू जाऊ नकोस. बबन अवताडे त्यांच्या समोर गेली. बबन अवताडे त्यांना सांगितलं तू पोरीच्या नादाला लागायचं ना तू दुसरं लग्न करा काय. आणि महत्वाचं तुम्हाला सांगतो त्यानं दुसरं लग्न केलंय. दुसरं लग्न करून पुण्याला पोरगी नेऊन ठेवली होती. कोर्टात केस दाखल केली होती. कोर्टामध्ये केस दाखल असताना हे लोकांनी परत काय चालू केलं की आम्ही लग्नच केलं ना उडून सगळं अख्खं गाव सगळं सांगतंय आम्हाला की यानं दुसरं लग्न केलंय म्हणून. त्यांनी कुणीही ह्या लोकांनी फक्त झाकून घेतलं. की आम्ही लग्न केलं नाही म्हणून. मग ते दुसरे एक सांगतो अजूनही ह्या गौरीशंकर बुरकुलनं आम्हाला मिटवून आबा मला मिटवायचं नसेल तर तू पोलीस टेन्शन घेऊ नको आमचा मी खंबीर आहे. तुम्हाला पाहिजे एक उत्तम विवाह कलेक्शनचा अनुभव सोलापूरमध्ये एकाच ठिकाणी सर्व काही मिळायला हवंय. आमच्या इक्बाल फॅशन मध्ये मिळतंय तुमच्या विवाहासाठी सर्व काही. लेहंगा साडी मटेरियल रेडीमेड आणि मुलांसाठी स्पेशल वेअर प्रत्येक गोष्टीत दिली आहे खास सजावट. आकर्षक डिझाईन्स आणि दर्जा आश्चर्यकारक डिझाईन्स आणि कस्टमायझेशन सह तुमच्या लग्नाचा दिवस खास बनवा. आणि हो आमचं मोठं कलेक्शन तुमच्या सर्व गरजा पूर्ण करेल. आकर्षक रंग आणि स्टायलिश डिझाईन्स फक्त इक्बाल फॅशन मध्ये. इक्बाल फॅशन सोलापूरचं अग्रगण्य विवाहासाठीच्या कलेक्शनसाठी आणि तुमच्या सुंदर दिवशी आणा इक्बाल फॅशनचा स्पर्श. मग आताच भेट द्या इक्बाल फॅशनला. आमचा पत्ता बेगमपेठ मार्केट सोलापूर.